जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत एकंदरीत पाहिलं तर जिजाऊ उद्योग केंद्राचं उद्घाटन जे आहे ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या हस्ते झालंय। सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी महिलांसाठी विविध खेळांचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येते। सध्याची दृश्य आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपण पाहतोय की विविध राजकीय पक्षातील महिला ज्या आहेत, नगरसेविका असतील, एका मंचावर आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अध्यक्षा राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राच्या प्राजक्ताताई येलवे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय। मान्यवरांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, परंतु पुन्हा एकदा पाहतोय की कुठेतरी महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं हे महत्वपूर्ण पाऊल या ठिकाणी आपल्याला पाहता येते। महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं हे महत्वाचं असं पाऊल आहे। काय सांगाल, कशा प्रकारे हे उपक्रम राबवण्यात येतोय? आज आपण राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र हा 16 जे केंद्र आहे त्याचं उद्घाटन केलं आहे आणि हा उद्योग केंद्राचा उद्देश असा आहे की ज्या आमच्या घर बसल्या महिला आहेत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत आणि एक महिला सक्षमीकरणाचं एक अभियान आहे ते आम्ही चालवणार आहोत जेणेकरून आमच्या महिला सक्षम होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील। त्याच्यासाठी आम्ही हे उद्योग केंद्र चालू करणार आहोत। त्याचप्रमाणे ज्या आपल्या नगरपालिकेतल्या सुविधा आहेत, ज्या योजना आहेत, ज्या महिलांपर्यंत पोहोचत नाही त्या आम्ही पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू या केंद्राच्या माध्यमातून आणि नक्कीच आमच्या महिला सक्षम होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। विरंगुळा म्हणून आज आपण पाहतोय की हळदी कुंकू असेल किंवा होम मिनिस्टरचा एक भव्य कार्यक्रम ठेवलाय। किती महिलांनी साधारणतः यामध्ये सहभाग घेतलाय? इथे बऱ्यापैकी महिला उपस्थित आहेत, तर त्या अशा भरपूर महिलांनी इथे जेवढ्या उपस्थित आहेत त्या सर्व महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे। अगदी आनंदाने, खुशीने सहभाग घेतलेले आहेत आणि अजूनही आमचे याच्या खेळ चालू राहणार आहेत आणि मॅडम आल्यामुळे आम्ही ते थांबवलं आहे आणि आता परत चालू करणार आहोत। तर मला जे विनंती करते सर्व इथे महिलांना की त्यांनी इथेच थांबावं, याच्या पुढे सुद्धा आपला कार्यक्रम चालू राहणार आहे। कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? एक छान असा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवला जातोय, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? खरंच हे खूप चांगलं उपक्रम आहे, त्याच्याने महिलांना खूप प्रोत्साहन भेटेल। तर त्यांचे जे अडचणी असतात जे ते सांगू नाही शकत, म्हणजे ह्याच्या पाठीमागे जे बिझनेस वगैरे करायला, तर तुमच्या माध्यमाने ते पूर्ण होईल। तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच चांगलं करत राहा आणि असंच महिलांना नेहमी प्रोत्साहन देत राहा। शुभेच्छा। कशा प्रकारे आज या ठिकाणी शुभेच्छा? आज अशा प्रकारे शुभेच्छा की मला ही जी गर्दी बघून खूप असा म्हणजे आनंद वाटला आणि जे हे उपक्रम जे राबवले त्याच्याबद्दल आपल्या निले दादांचं खूप खूप मनापासून अभिनंदन, प्राजक्ताताईंचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या। सर, आज एक विशेष पाहायला मिळते ते म्हणजे सर्व राजकीय पक्षातले मंडळी एकाच मंचावर आलेत, कसं शक्य झालं? कसं म्हणजे की इरादे अगर नेके तो रास्ते अनेक आहे असं मान्यवर काशीराम म्हणतात। आज 15 मार्च यांच्या जयंतीचा आज महत्त्वाचा दिवस आहे। बहुजन समाजामध्ये राजकीय क्रांती करणारे, बाबासाहेबांनंतर सगळ्यात मोठी क्रांती करणारे जर कोण असतील तर मान्यवर बहुजन नायक काशीरामजी आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने मी प्रेरित होऊन काम करत असतो। ज्या पद्धतीने आता या सर्व महिला भगिनी आहेत, आज बदलापूरमध्ये नगरसेविका झालेली, एक संधी त्यांना संविधानाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे। त्याच्यामुळे आज या गोरगरीब किंवा सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांचा आवाज म्हणून या ठिकाणी राऊत मॅडम आहेत, डार्विन मॅडम आहेत किंवा बरेचसे ज्या नगरसेविका आहेत ते आहेत। तर आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं की तुम्ही आमचा आवाज बना, तुम्ही आमच्या माध्यमातून किंवा आमच्या वतीने तिकडे महिलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी, त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी आम्हाला मदत करावी। कारण आजसुद्धा बदलापूरमध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अन्याय होतात, कारण ही व्यवस्था पुरुष प्रधान आणि पुरुष काय करतात, महिलांना नेहमीच दुय्यम स्थान देतात, त्यांच्यावरती अन्याय करतात। म्हणून ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊ यांनी आपलं समतावादी जे स्वराज्य आहे ती संकल्पना, त्याचा जो विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रुजवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व बहुजन समाजाला एकत्र करून स्वराज्य, समतावादी स्वराज्य निर्माण केलं आणि रयतेचं राज्य निर्माण करून सर्व गोरगरिबांना 12 बलुतेदार 18 बकड जातीच्या लोकांना एकत्र आणलं। तशी विचारधारा सर्व नगरसेविकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि छत्रपतीचं समतावादी स्वराज्य निर्माण झाली पाहिजे, हा आमचा संकल्प आहे। कारण कुठल्याही घरामध्ये, कुठल्याही व्यक्तीवरती, मग तो कुठल्याही जातीचा का असेना, त्याच्यावरती अन्याय होता कामा नये आणि महिलांवरती तर मुळीच नाही होता कामा नये। आणि म्हणून
आम्ही या ठिकाणी सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना आमंत्रण केलेलं आहे. नगरसेविका या ठिकाणी आलेत, मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ते येणाऱ्या काळामध्ये सर्व महिला भगिनींना आपापल्या वॉर्डामध्ये मदत करतील अशी आशा बाळगतो. राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राचे उद्घाटन झालेलं आहे, त्याचा फायदा निश्चितच सर्व महिलांना होईल. त्याच्यामुळे राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राच्या माध्यमातून महिलांच्याच मदतीने महिलांचा उद्धार अशा पद्धतीची आमची संकल्पना आहे. कारण बऱ्याचशा महिला आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळे कौशल्य आहे. आमच्या इकडे या ठिकाणी आता राऊत मॅडम आहेत, दारविन मॅडम आहेत, अंबावणे मॅडम आहेत, बरेचसे आता नगराध्यक्ष मॅडम येऊन गेलेले आहेत. बरेचसे अजून या ठिकाणी लोक येणार आहेत. निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये भावना एक स्त्री म्हणून स्त्रीला मदत करण्याची. त्यामुळे राजमाता उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला रोजगार, प्रत्येक महिलेचं संरक्षण, प्रत्येक महिलेला प्रशिक्षण, प्रत्येक महिलेचा उद्योगासाठी सरकारचं किंवा प्रशासनाची मदत, त्यांचे आर्थिक सहाय्य, या सर्व दृष्टिकोनातून एक सांगड घालणं, त्यांना संघटित करणं आणि संघटित करून त्यांचा उद्धार करणं हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे राजमाता उद्योग केंद्राच्या माध्यमातून आम्ही नोंदणी करतोय. सर्व महिलांचं कौशल्य आम्ही समजून घेतोय. ज्या महिलांचं जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा आम्ही उपयोग करून त्यांचंच कल्याण करण्याचं काम करणार आहोत. धन्यवाद. साधारणतः किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम आणि महिलांना काय आवाहन कराल? महिलांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही राजमाता जिजाऊ उद्योग केंद्रामध्ये सामील व्हा. तिचे सदस्य नोंदणी चालू आहे, तिचे फॉर्म घ्या. त्याच्यानंतर या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आम्ही ज्यांचे डेटा आमच्याकडे येईल त्याचं बायफॉर्केशन करणार आहोत आणि ज्यांचं जे स्किल आहे त्या स्किलचा उपयोग करून त्यांना मदत करण्याचं काम करू. त्यांना गव्हर्नमेंटची सर्व स्कीम अवेलेबल करण्यासाठी आम्ही नगरसेविकांना जाऊन विनंती पत्र देऊ, विनंती करू. आणि निश्चित मला खात्री आहे की ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊंनी महिलांचं एक केंद्र बनवलं होतं आणि महिलांचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न केला, या पद्धतीने या ज्या नगरसेविका आहेत त्या सुद्धा महिलांच्या मदतीसाठी पुढे येतील मला खात्री आहे. आणि निश्चितच आपण या माध्यमातून सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या सहकार्याने राजमाता जिजाऊंचं स्मारक आणि पुतळा या ठिकाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि सर्व त्यासाठी मदत करतील मला अशी पूर्ण आशा आहे.